मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात बेकायदेशीर सावकारीनं उग्र रूप धारण केलं असून गरीब आणि गरजू नागरिकांवर आर्थिक तसंच मानसिक अत्याचार होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत। गावात तब्बल 10% अवाजवी व्याज दराने पैसे देण्यात येत असून वेळेत परतफेड न झाल्यास सावकारांकडून शिवीगाळ, धमक्या आणि सार्वजनिक अपमान केल्याच्या घटना समोर येत आहेत। सावकारांकडून थेट नागरिकांच्या घरी जाऊन कुटुंबियांसमोर शिवीगाळ करणं, रस्त्यात अडवून अपमानास्पद वागणूक देणं आणि धमकावणं असे प्रकार वाढले। या सततच्या त्रासामुळे अनेक कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगतायत। विशेष म्हणजे कोथळी हे केंद्रीय मंत्र्यांचं गाव असताना देखील बेकायदेशीर सावकाराविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले। तक्रार केल्यास आणखीन त्रास होईल या भीतीनं अनेक पीडित नागरिक गप्प बसल्याचं देखील चित्र आहे। दरम्यान काही सावकारांकडून पोलीस प्रशासनाला हप्ते दिले जातात, त्यामुळे कारवाई होत नाही असे धक्कादायक दावे नागरिकांनी केले। या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।